ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे बघा, उद्या होणारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी NDAच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि उद्या होणारी निवडणूक आमच्यासारखे नवीन सदस्य आहेत जे पहिल्यांदा उपराष्ट्रपती पदाला उद्या मतदान करणार आहेत। तर मतदानाची पद्धत काय काय प्रोसिजर आहे ही सांगण्याकरता आम्हाला या ठिकाणी आजची बैठक आम्हाला बोलवलेलं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असं म्हणतायत, त्यांनी म्हणजे एक शंका उपस्थित केली की तुमच्याकडे जरी संख्याबळ आहे असं तुम्ही सांगताय सध्या, तरी त्यांनी शंका उपस्थित केली। त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पक्षाचे म्हणजे जे सगळे खासदार आहेत, जो उपराष्ट्रपती नवीन होतील त्यांनी जपून राहायला पाहिजे असं एक त्यांचं म्हणण्याचं हे आहे। नाही, संजय राऊत असं म्हणालेत की NDAचे उमेदवार पडणार आहेत, आम्हाला जास्त मतदान मिळणार आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य केलेत। मग मला वाटतं संजय राऊतांनी का नाही या निवडणुकीला उभं राहिलं, कशाला त्या बिचाराला बळीचा बकरा बनवायचा? कारण पुन्हा तर त्यांना राज्यसभेला येण्याची संधी नाही आहे आणि ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पण निवडून येऊ शकत नाहीत। मग त्यांना जर संधी आहे, त्यांचा उमेदवार निवडून येणार आहे, तर मला वाटतं संजय राऊतांनीच या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभं राहायला पाहिजे होतं, एखाद्याला बळीचा बकरा बनवायला नको होतं। पितृपक्ष सुरू असतानाच पहिल्यांदाच NDAने तिथी वगैरे काय बघितली नाही, मात्र निवडणूक घेऊन आलेत असंही राऊतांनी भाजपचं कौतुक केलं त्याच्याबद्दल त्यांनी पितृपक्ष हे सेक्युलरिझम कडे जे सेक्युलर होत आहे। आता पितृपक्ष आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत। संजय राऊत यांना मला एवढंच सांगणार आहे की नक्की तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय। मला वाटतं की त्यांनी आपला पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचं नाव लावायला सुरुवात करणं गरजेचं आहे। कदाचित लावतील काही दिवसांनी। सर, लालबागबद्दल म्हणाले की मी लालबागच्या राजाला जात नाही, पण लालबागचा राजा अमित शहांना पावतो, मराठी माणसाला जेव्हा पावेल तेव्हा मी जाईल असं ते मुद्दा हा आहे। लालबागच्या राजामध्ये जेव्हा मराठी माणूस सर्वसामान्य लोक जातात, मराठा आरक्षणाचे लोकही गेले होते, त्यांना हिडीस पिडीस पद्धतीने लोकांना बाजूला केलं। VIP लोकांना VIP दर्शन आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्या हातामध्ये लहान बाळ आहे त्याला बाजूला ढकललं जातं। बघा, लालबागचा राजा हे गणपतीला म्हटलं जातं। अर्थात त्या ठिकाणी त्या कमिटीच्या वतीने की जी काही कमिटी आहे आणि ती सर्व जी काही मंडळी आहेत त्यांचं जे काही VIP कल्चर आहे त्या संदर्भात संपूर्ण गणेश भक्तांमध्ये नाराजीची भावना आहे। मराठा आंदोलक त्या ठिकाणी गेले होते, त्यांनासुद्धा जो काही हिडीस पिडीस प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे तोही चुकीचा आहे। परंतु गणपती बाप्पाला दोष देणं चुकीचं आहे। जर संजय राऊत जर त्या लालबागच्या राजा या संपूर्ण त्याला जर विरोध करत असतील किंवा चुकीचं बोलत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा सांगायला पाहिजे होतं। ते त्या ठिकाणी गेले होते, अर्थात त्यांचा अध्यक्ष त्यांच्याच पक्षाचा सचिव आहे, त्याला काही 4 शब्द सांगायला पाहिजे होते। कदाचित तो बहुतेक त्यांचा ऐकत नसेल। आणि लालबागच्या राजाला दोष देऊ नका, लोकांच्या भावना आहेत। कदाचित संजय राऊत यांना हज यात्रेला जायचं असेल म्हणून लालबागच्या राजाविरुद्ध ते अशा पद्धतीने बोलत असतील। तुम्ही त्या यंत्रणेच्या विरुद्ध बोला, नियोजन मंडळाच्या विरुद्ध बोला, पण लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाशी सगळ्यांच्या भावना निगडीत आहेत। त्यामुळे मलासुद्धा काही गोष्टी नाही पटल्या, म्हणून मी लालबागच्या राजाला दोष नाही देत। मी सुद्धा कधी गेलो नाही आहे ती संपूर्ण गर्दी धक्काबुक्की, परंतु मी लालबागच्या राजाला, लोकांच्या भावनेला विरोध नाही करणार। ती त्यातली जी व्यवस्था आहे, तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोला, लालबागच्या राजाच्या विरोधात बोलू नका। कदाचित राहुल गांधींवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी ते लालबागच्या राजाच्या विरोधात बोलत असतील। महाराष्ट्रामध्ये सर, हिंदू सणांचे देवाच्या दरबारी नेहमी हा भेदभाव का होतो लालबागच्या इथे? आणि सुधीर साळवी जे तिकडचे प्रमुख आहेत तेही कोणत्या पक्षाला अलाइन आहेत, या सगळ्यांना लक्षात घेऊन तिथे नेमकं लॉ अँड ऑर्डर कधीच दिसून येत नाही। VIP ला वेगळी ट्रीटमेंट, कॉमन भक्तांना सर्वसामान्यांना वेगळी ट्रीटमेंट। बघा, याविषयी शेवटी लोकांच्या भावना आहेत आणि जी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या संदर्भात सरकार नक्कीच विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। सर, अलीकडच्या काळामध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान अनंत चतुर्दशीचे जे गणपती असतात त्या ठराविक काळामध्ये त्याचं विसर्जन होणं अपेक्षित आहे, मात्र सण उत्सव त्याच्या परंपरा आता मोडकळीस निघणाऱ्या पाहायला मिळत आहेत। फक्त मुंबईतच नाही, मुंबईत सगळे पुण्यामध्ये देखील होते। कारण हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे पितृपक्ष सुरू होण्या अगोदर त्याचं विसर्जन होणं गरजेचं आहे। यामध्ये काही दुमत नाही आहे, परंतु याची काळजी मंडळांनी घ्यायला पाहिजे। मंडळांच्या हातात असतं की कुठपर्यंत मिरवणुका, किती वाजेपर्यंत मिरवणुका काढायला पाहिजे। शेवटी
आपण सगळ्या ज्या गोष्टी करतो तो हिंदू जे काही रीतिरिवाज आहे याचं पालन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता हे सगळं मंडळांनी करणं गरजेचं आहे, पण सरकार म्हणून काही एसओपी निश्चित करून देणं हे बघा आता पुन्हा सरकार प्रत्येक गोष्टी सरकारने जर नियम काढले तर मग गणपती विसर्जनाला सरकारचा विरोध आहे का, मूर्ती विसर्जनाला विरोध आहे का, मग मूर्ती रस्त्यात सोडून जायचं, अशा पद्धतीचे प्रकार मंडळ करत असतात. यावर बंधनं घालणं गरजेचं आहे. शिवाय सगळ्याच गोष्टी जोर जबरदस्ती होत नाही आहेत. प्रत्येकाने जर तुम्ही देवतेची स्थापना करताय तर त्याच्या संदर्भात असणारे नियम प्रत्येक मंडळाने प्रत्येक गणेश भक्तांनी पाळले गेले पाहिजेत. प्रत्येक गोष्टी सरकारमध्ये आणणं चुकीचं आहे. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयात अपील सुप्रीममध्ये जातील असं GR ला चॅलेंज करणार आहे. बघा छगन भुजबळ साहेब सरकारचा एक भाग आहे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध ते जर जात असतील तर सरकार याकडे लक्ष देईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.